आमचा म्हणजे तिसऱ्या पिढीतला बैलगाड्याचा नाद, तिसऱ्या पिढीतला पहिल्यापासून हा. चालत आलेला खानदानी नाद. खानदानी नाद आहे आणि त्या नादामध्ये तू देखील आहेस. हो. तर म्हणजे तू कसं बघतेस स्वतःला की हा देवा आपला आहे, हा घेऊन आपलं नाव करत राहणार आहे आता? हो 100%. इथून पुढे जे मोठे हिंदकेसरी मैदान होतील त्या मैदानात 100% आम्ही देवाला गुलाला ठेवण्यास प्रयत्न करणार आणि प्रयत्न देव करणार. राहणार बैल. असं कोणतं मैदान आहे जे देवाने म्हणजे मारून देण्याची इच्छा आहे? कारण की आताच तुमच्याकडे आलेलं आहे. मी असं काय म्हणत नाही की डायरेक्टली काहीतरी असं मोठं सांगा म्हणून. येणार आपलं मोरे सरकारचं मैदान आहे पेडगावचं. हा. आपले जे सुनील मोरे हा. त्यांचं जे मैदान आहे तर भविष्य त्या मैदानावर पेडगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी, तर त्या मैदानावर आमचं लक्ष राहील आता. त्या मैदानावर लक्ष राहणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज कोरेगावमध्ये भव्य दिव्य असं हिंदकेसरी मैदान भरलेलं होतं. 82 वर्षाची परंपरा आणि त्या परंपरेमध्ये एक नंबरचं गुलालाचं मानकरी म्हणा किंवा फक्त गुलालाचं मानकरी होण्यासाठी लांबून लांबून ज्या संपूर्ण महाराष्ट्रामधनं गाड्या येत असतात आणि त्यातच 2 नंबरचे मानकरी देवाचा साज पळालेला होता. मागे आपण बघितलेलं होतं ज्या मैदानात, जेजुरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी जो देवा झालेला होता. सोबतच जे 3 लाखाचं मैदान शहापूरमध्ये झालेलं होतं तिथं 1 नंबरचा मानकरी जो देवा झालेला होता शंभू सोबत, तोच देवा आज या दुसऱ्या देवासोबत पळालेला होता आणि तो 2 नंबरचा मानकरी या मैदानामध्ये झालेला आहे. तर काय सांगाल दादा, आज या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालात, कसं आहे? आजचं हे हिंदकेसरी नामांकित कोरेगावचं मैदान होतं. मैदान एकदम रितसर आणि पारदर्शक झालं आणि या मैदानात 2 नंबर करणं तेवढं मुश्किलचं काम. बरोबर आहे. गाड्या सगळ्याच 1 नंबरच्या होत्या मैदानात, पण आपल्या गाडीनी कडनी 9 नंबर तासावरून गाडी पळली. फायनलला आपल्या बैलावर एकच गाडी होती, तरी पण आपल्या गाडीचा 2 झाला. तरी पण गाडी 2 नंबरची मानकरी झाली. कशा प्रकारे म्हणजे तयारी झालेली असेल मी म्हणेल, किंवा म्हणजे देवासोबत आपला जो पैरा ठरला तो पैरा कसा म्हणजे ठरला? नाही, काय झालं होतं, हा देवा आणि तो नसीम भाईंचा देवा या गाडीने सासवडला जे मैदान झालं तिथं 1 नंबर केला होता. बरोबर. त्यानंतर मग ही गाडी आम्ही मुंबईला थारच्या मैदानात पळवली, पण काही कारणास्तव थोडं सुट्टीला आमचा गोंधळ झाला, थोडं पब्लिकच्या कारणामुळे गाडी आमची फॉल झाली. गाडी गटाला आमची 5-6 टांगेनी लागली, एकदम मोकळी गाडी लागली. अच्छा. पण गाडी फॉल झाली त्यामुळे निकाल नाही भेटला. नाही तर गाडी तिथंच थारसाठी पात्र गुलालात गाडी राहणार होती. गुलालात गाडी राहणार होती. काय नाही, नशिबाचा खेळ आहे, भाग्याचा खेळ आहे, पाठी पुढे होतच राहणार आहे. पण आज या हिंदकेसरी मैदानामध्ये 2 नंबरचा किताब आपल्याला देवाने आज दिलेला आहे. या देवाचं म्हणजे काय आहे? कारण की पहिल्यांदाच मी या देवाची मुलाखत घेतोय. देवा कुठला आहे, कुठून म्हणजे त्याला आणलेला? देवा हा आताच खरेदी केलेला आहे आम्ही शेटपाडळे वाघोली पुणे यांनी खरेदी केलेला आहे. देवा हा बैल वाशिम रोहिला हिवरा इथला बैल होता. आताच आम्ही शेट्यांनी 23 लाखाची नवीन खरेदी. ही नवीन खरेदी 23 लाखाची? हा, आताच 3रं मैदान आहे बैलाचं. आजचं 3रं मैदान आहे. 3ऱ्या मैदानात आज 2रं मैदान बैल बोलाला ते आणि 1 मैदान फक्त मुंबईला गाडी मार घालला. कासेगावला पण बैल पळाला, तिथं सेमीला क्वार्टर फायनलला एक अर्धा फुटात फक्त गाडी कडन होता आपला बैल डावीला बाहेर, तिथं कडाला सेमीला गाडी क्वार्टर फायनलला थोडक्यात राहिली. आज बघायला गेलं तर आजच त्याने मी म्हणेल की असं मोठं मैदान दिलं, कारण की आता तो 3ऱ्यांदा पळाला तुम्ही म्हणालात जेव्हापासून तुम्ही आणलेला आहात. 3ऱ्या गाडी कोणी हाकललेली होती? गाडी आपली विठ्ठल. काय सांगाल, आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये गाडी आपण हाकलली, ते मी म्हणेल अनुभवी आपण दिसताय मला. काय सांगाल, गाडी 2 नंबरची मानकरी झाली? 1 नंबर गाडी पळाली. देवाचा साथ. इकडे लांबच या. 1 नंबर पळाला. भारी मैदान झालं. काय विचार केला आणि आपण या गाडीवर बसण्याचा निर्णय केला आज? तसेच आमचे मित्र समजा शेठचा फोन आला, या म्हणजे गाडी आली. अच्छा. जुने संबंधाच्या हिशोबाने तुम्ही आलात आणि गुलालाचे 2 नंबरचे मानकरी झालं. जेव्हा मैदानात तुम्ही आलात, गटामध्ये आणि सेमीमध्ये कशी चुरस झालेली होती आज? सुट्टी लागली गाडी. गटाला एकटीच गाडी पळेल, सेमीतली गाडी सुट्टीच लागली. त्यावरनं तुम्हाला जरासं असं वाटलं असेल की कदाचित गाडी जर मधून लागली असती बोला, किंवा कुठून तरी असं म्हणजे हे झालं असतं तर गाडी नक्की आज 1 नंबरची मानकरी झालेली असते.
मी म्हणाल की आपण म्हणजे कधीपासून आहात या बैलगाडी क्षेत्रामध्ये? आता मी तसं बघायला गेलं, माझं वय आता रनिंग 22 आहे, 22 आहे. कम्प्लीट झालंय 22 हम्म, आता. हम्म, तर वयाच्या शाळेत 3री पासून या नादात आहे. हम्म. ही म्हणजे आपल्या वडिलांची म्हणजे आमचा म्हणजे 3ऱ्या पिढीतला बैलगाड्याचा नाद, 3ऱ्या पिढीतला पहिल्यापासून हा. चालत आलेला खानदानी नाद. खानदानी नाद आहे आणि त्या नादामध्ये तू देखील आहेस. हो. तर म्हणजे तू कसं बघते स्वतःला की हा देवा आपला आहे, हा घेऊन आपलं नाव करत राहणार आहे आता? हो 100%. इथून पुढे जे मोठे हिंदकेसरी मैदान होतील हम्म. त्या मैदानात 100% आम्ही देवाला गुलाला ठेवण्यास प्रयत्न करणार आणि प्रयत्न ते करणार. राहणार बैल. असं कोणतं मैदान आहे जे देवाने म्हणजे मारून देण्याची इच्छा आहे? कारण की आताच तुमच्याकडे आलेलं आहे. मी असं काय म्हणत नाही की डायरेक्टली काहीतरी असं मोठं सांगा म्हणून. येणार आपलं मोरे सरकारचं मैदान आहे पेडगावचं. हा आपले जे सुनील मोरे हा. त्यांचं जे मैदान आहे तर भविष्य त्या मैदानावर पेडगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी, तर त्या मैदानावर आमचं लक्ष राहील आता. त्या मैदानावर लक्ष राहणार आहे. गुलालात राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या मैदानावर गुलाल राहण्याचा प्रयत्न. प्रयत्न तुम्ही करणार आहात. जवळजवळ खूप कमी वयापासून तू या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेस. हा. बैलगाडी क्षेत्रातलं असं कोणतं कडू सत्य आहे जे म्हणजे आपण सहजासहजी त्याला दुर्लक्ष करतो, पण आहे ते कडू सत्य? नाही कसं आहे माहितीये का, थोडं शांतता संयम हम्म, आणि शांतता संयम असेल हम्म, तर दिवस हा प्रत्येकासाठी एक ना एक दिवस उगवतो. हम्म. ते यांचं जे मोरे सरांचं वाक्य आहे, का दिवस हा प्रत्येकाचा. आज आमचा पण दिवस आला. आम्ही आज 2 नंबरचे एवढ्या मोठ्या मैदानात 2 नंबर करणं म्हणजे तेवढं सोपं काम नाही. सोपं काम नाही. तेच आहे. आपण प्रतीक्षा करत असतो की बाबा कधी ना कधीतरी असं मोठं गुलाल यावं आणि ते आज हिंदकेसरी मैदानामध्ये मी म्हणाल मित्रांनो देवाला ते यश मिळालेलं आहे. त्यासाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देईल. पहिऱ्यासाठी मी म्हणेल की कधी म्हणजे अशी अडचण मी म्हणेल, कारण की कमी वयापासून तू आहेस याच्यात अडचण मी म्हणेल पायऱ्याचं काय, पायऱ्याच्या अडचणी आम्हाला शक्यतो येत नाही. आता आमचे घरचे सगळे 2-3 बैल टॉपचे. आता आमचा चिमण्या पण आहे जो 64 लाखाची खरेदी, तो चिमण्या पण आमचा 1 नंबरातला बैल आहे. तो बैल आता तो पण येईनच बाहेर थोड्या दिवसात, 15 दिवसात बैल तो पण मैदानात आपल्याला दिसत देवा पण. त्याच्यामुळे पायऱ्याला आम्हाला शक्यतो लय अडचणी येत नाही. अडचणी येत नाही. म्हणजे जसं आपण बाकीकडे बघतो की म्हणजे जे पण कानावर येतं आपल्याला हलकी हलकी काय सुरू असतं ते सर्व कधी आपल्याकडे आलेलं तसं नाहीये. आज जसं सेमीमध्ये मी म्हणेल भोंगा आणि मथुर आणि जे रायनाचं म्हणजे जे जसं झालेलं सेमीचा जो निकाल, त्याच्यावर तू काय म्हणशील की काय म्हणजे निकाल द्यायला पाहिजे होता आणि कसं झालं तो? निकाल आता तो कमिटीने दिला, तो दोन्ही गाडा मालकांनी मान्य केला. त्याच्यातच खूप गाड्या पण अतिशय दोन्ही पण छान पळाल्या. दोन्ही पण बैल 1 नंबरचे. रायना पण टॉपचा बैल आहे आणि मथुर तर म्हणजे प्रेक्षकांचा देव आहे. प्रत्येक बैलगाडा मालकाची एक इच्छा असते की कधी ना कधीतरी आमची जो नंदी आहे तो मथुर सोबत एकदा पळावा. तसाच आज आपण मी म्हणेल स्वतः की आज ऐतिहासिक जोड पळाला भोंगा आणि मथुर. प्रेक्षकांची अपेक्षा होती की त्या जोडीने 1 नंबर करावा, पण काही नाही, नशिबाचा खेळ आहे. पाठीपुढे होतच राहणार आहे. जे पुन्हा एकदा गाडी फायनलला राहील, पुन्हा एकदा फायनलला राहील. आशा तेच आहे. बघू आता कुठे पळते. अजून एकदा प्रेक्षकांची इच्छा आहे की बिनजोड मध्ये ती गाडी सोबत पळावी. राहुल दादानी आणि मिलिंद शेट्टी पुन्हा एकदा पळावी. गाडी खूप अतिशय छान स्पीड लागतं, गाडी छान स्पीड लागतं. तुमच्या गाडीला देखील काही कमी स्पीड लागलेलं नाही. मी म्हणेल तो देवा जो आहे अमरावतीचा तो खरंच खूप सुंदर असा नंदी आहे. कारण की मागे जेव्हा मी 2दा त्यांची मुलाखत घेतली आणि त्या दादांचं जेव्हा बोलणं झालेलं होतं, ते टॉपचेच नंदी त्यांची इथे ठेवतात आणि त्यातला हा देवा जो आहे म्हणजे त्यांच्याकडे तो आता माग भैरव नावाचा बैल जो होता तो पण 1 नंबरचाच होता. हा देवा पण आहे. म्हणजे त्यांच्याकडे कंटिन्यू ते नसीमबाई त्यांच्याकडे कंटिन्यू 1 नंबरचाच बैल घडत असतो. म्हणजे आमच्या आता बरेच ओळख आहे ना बरेच दिवसाची. 1 नंबरचेच बैल घडते. 1 नंबरचेच बैल घडतात. 1 नंबर ज्यांचा झालाय आपला शंभूचा आणि दुसरा होता मेहरबान, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? आकाशदाबद्दल म्हणजे आकाश दादा 1 नंबर रॉयल माणूस आहे. ते आकाश दादा, हर्षद दादा असं आमचे चांगले संबंध आहे. माणसं 1 नंबर, खूप स्वभाव चांगला आहे त्यांचा आणि गाडी ती पण छान पळाली. आमच्या सगळ्या टीम पण त्यांचं पण अभिनंदन असेल. तर खरंच खूप सुंदर असा मित्रांनो मी म्हणेल निकाल लागलेला आहे आणि मी शुभेच्छा देईल तुम्हाला. ज्या प्रकारे आपण गाडी हाकलली त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. खूप सुंदर निकाल जो आपला दादा लागलेला आहे. तर खूप सुंदर असा मित्रांनो मी म्हणेल की निकाल लागलेला आहे. 2 नंबरचा मानकरी होणं हिंदकेसरी मैदानामध्ये हे देखील खूप गाडा मालकांची इच्छा असते आणि ती आपल्याला आज पूर्णपणे मिळालेलं आहे. तर ही मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.